नमस्कार, बक्षीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आता आज जी रेसिपी आपण पाहणार आहोत किंवा मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे वाटाण्याची भेळ। हिरव्या वाटाण्याची भेळ। नवीन वाटाणे चांगले बाजारात आलेले आहेत, त्यापैकी मी वाटाणे घेतलेत, एक पाव किलो वाटाणे घेतलेत, ते चांगले उकडून घेतलेले आहेत। नंतर तिखट घेतले, हिंग घेतलाय, थोडीशी पापडी घेतली आहे, चाट मसाला घेतलाय, नंतर अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा करून घेतलेला आहे। आणि इकडे जे आहे कापलेले कांदे घेतलेत बारीक, एक मी कांदा, टमाटा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची एक चांगली फ्राय करून घेतलेला आहे, सुका टमाटा घेतलेला आहे चिरलेला, तसंच ही 0 नंबरची शेव घेतलेली आहे, नंतर पुदिन्याची चटणी करून घेतलेली। याची रेसिपी मी ऑलरेडी तुम्हाला दाखवली होती। आता ही चिंचेची पण चटणी तयार केली आहे। ही चिंचेची चटणी जी आहे ती मी चिंच चांगली कोळून घेतली, नंतर त्याच्यामध्ये खजूर घालून त्याला चांगलं उकळवलं, त्याच्यामध्ये गूळ, तिखट, हिंग टाकून ही चटणी तयार केलेली आहे आणि सुकी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण वाटाण्याची भेळ तयार करूयात। सगळ्यात पहिले जे आहे ते आपण हे वाटाणे घेऊयात। हे छानपैकी उकडून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून छानपैकी चव आलेली आहे ना, हे दुसरी। आता ह्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला सगळ्यात पहिले लाल तिखट फिरवायचं, थोडंसं फिरवायचं, चाट मसाला फिरवायचा, हिंग फिरवून झाला, चाट मसाला फिरवूयात, थोडंसं मीठ फिरवूयात। ऑलरेडी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं त्यामुळे मीठ कमीच टाकायचं। नंतर आपण जे कांदा, टमाटा, अद्रक, लसूणची फ्राय करून घेतलेलं आहे ना, ते ह्याच्यात टाकायचं, असं पसरवायचं आहे सगळीकडे छानपैकी। नंतर त्याच्यावरती थोडीशी शेव फिरवायची, शेव हातानेच फिरवायची। नंतर थोडीशी कोथिंबीर फिरवायची, सुका कांदा जो आहे आपला तो फिरवायचा। नंतर या 2 चटण्या घेतल्यात, त्या चटण्यापैकी एक चिंचेची चटणी आहे ती फिरवायची थोडीशी। नंतर पुदिन्याची चटणी आहे ती फिरवायची। आता सगळ्यात शेवटी जे आहे ना ते आपल्याला याची पापडी जी आहे ना छानपैकी अशी कुस्करून याच्यावर टाकायची, 1 किंवा 2 टाकायच्या। आणि अजून एक आहे, तुम्हाला जर का जास्त लसूण किंवा अद्रक हे लागत असेल तर तुम्ही हा वेगळा जो ठेचा केलेला आहे हा पण त्याच्यामध्ये टाकू शकता। आता ही जी भेळ झालेली ना आपली, एक तर तुम्ही ही अशी सुद्धा खाऊ शकता चमच्यानी, किंवा ही कालवायची छानपैकी। आणि सर्विंग बाउलमध्ये आपण आता ही काढून घेऊयात। तर आपली ही जी भेळ तयार झाली ना वाटाण्याची, जे वाटाणे आपण ब्लांच करून घेतले होते, छानपैकी उकडून घेतले होते मीठ टाकून, ती आता भेळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात काचेच्या। जेवढी आवश्यक आहे तेवढी काढून घ्यायची। आता ह्याच्यामध्ये थोडीशी वरची शेव फिरवायची डेकोरेशनला छानपैकी। तुम्हाला वाटत असेल पुदिना चटणी थोडीशी फिरवायची, कच्चा कांदा आहे थोडासा तो टाकायचा, आणि मग चिंचेची चटणी जी आहे ना ती पण फिरवायची, जे याला वेगळीच चव येते। आणि ह्याच्यावरती एक ही भेळ खायला छानपैकी आपल्याला ही पापडी ठेवायची। ही पापडी मी बाजारातून विकत आणलेली आहे, घरी केलेली नाही आहे। अशा प्रकारे आपली ही वाटाण्याची भेळ तयार झालेली आहे। पण बघू शकता आपली ओला वाटाण्याची मसाला भेळ तयार आहे। याच्यामध्ये जे आहे ना ते आपण हा कांदा, टमाटा, अद्रक, लसूण हे तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे, हे टाकलेलं आहे। आता दुसरी जी भेळ दाखवणार मी त्याच्यामध्ये हा पदार्थ असणार नाही। आता आपण जी आहे ती वाटाण्याची ओली भेळ पाहिली, आता आपण सुकी भेळ पाहणार आहोत। त्यातले जे अर्धे वाटाणे होते ना ब्लांच केलेले ते मी घेतलेत। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे आहे ते आपल्याला सुका कांदा घालायचा,
आवश्यकतेनुसार 2-3 चमचे तुम्हाला जितका लागेल तेवढा तुम्ही कांदा टाकायचा असतो. कांदा टाकून झाला की लागलीच आपल्याला त्याच्यामध्ये टमाटा पण टाकायचा आहे. टमाट्याचं फक्त पाणी जाऊ द्यायचं नाही याच्यामध्ये. तर ही सुकी कोथिंबीर आपण घेतलेली आहे ही घ्यायची, ही छानपैकी फिरवायची. हे झालं की याच्यामध्ये आपल्याला ही शेव फिरवायची. शेव फिरून झाली की आपण हा जो ठेचा केलेला आहे ना, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा केला होता तो थोडासा टाकायचा. थोडी चिंचेची चटणी जी आहे ना ती फिरवायची. आणि ही पुदिन्याची चटणी. पुन्हा थोडीशी शेव फिरवायची. आणि एक पापडी जी आहे ती याच्यात छानपैकी कुस्करून 1 किंवा 2 तुम्हाला जशी लागतील तशी तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला चाट मसाला फिरून घ्यायचा आहे चवीकरता. अगदी थोडा फिरवायचा. नंतर थोडासा हिंग जो आहे थोडासा फिरवायचा. आणि याला छानपैकी आता कालून घेऊयात. आता ही तुम्हाला सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवतो. आपण बघू शकता आपली सुकी वाटाण्याची भेळ तयार झालेली. आता ही आपण सर्विंग बाउलमध्ये घेऊयात. आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती आपल्याला हे सगळे पदार्थ थोडे थोडे टाकायचे. थोडीशी शेव फिरवायची. थोडासा कांदा फिरवायचा. राहिलेला टमाटर जो आहे ना तो 2-4 टमाट्याच्या पाकळ्या टाकायच्या कापलेल्या. नंतर ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला चिंचेची पहिली चटणी फिरून घ्यायची. आणि पुदिन्याची पण चटणी फिरून घ्यायची. आणि पुन्हा सरते शेवटी आपल्याला जे आहे ते थोडीशी डेकोरेशनसाठी शेव फिरवायची. अशा पद्धतीने. आणि कोथिंबीर पण फिरून घ्यायची थोडीशी छानपैकी. आपण बघू शकता ओल्या वाटाण्याची आपली भेळ तयार आहे. 2 प्रकारची भेळ मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता ही जी भेळ आहे ना याच्यामध्ये मी हा कांदा, टमाटा, अद्रक, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, गरम मसाला याचं जे मी वाटण तयार केलं होतं तेलामध्ये फ्राय केलं होतं ते आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि ही जी दुसरी भेळ आहे याच्यामध्ये फक्त हे वाटण टाकले नाही. एवढा एकच फरक या 2 भेळेमध्ये आहे. आपल्याला जर का माझी रेसिपी आवडली असेल वाटाण्याची भेळची 2 प्रकारची तर आपण जरूर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला असाल जरूर सामील व्हा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. तर सध्या बाजारामध्ये ना छानपैकी ताज्या वाटाणे आलेले आहेत. माझ्या या रेसिपीप्रमाणे आपणही भेळ करून पहा, वाटाण्याची भेळ करून पहा. याला वाटाण्याचं चाट पण म्हणता येईल. आपण एखाद्या फंक्शनला गेल्यावरती जे आपल्याला स्टार्टर म्हणून देतात ना त्याचा स्टार्टर म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो. ही वाटाण्याची भेळची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आपलं जे काही मत आहे ते मत कॉमेंट बॉक्समध्ये कळवावे. धन्यवाद.